लातूर येथील टिपू सुलतान चौकचं सुशोभीकरण हे सुशोभीकरण फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच करू शकतात. फक्त त्यांच्यामध्येच ही धमक आहे. म्हणून लातूर येथील प्रत्येक प्रभागातील मुस्लिम बांधवांस आणि भगिनींनी विनंती करू इच्छिते की यावेळेस वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी. लातूरच्या मुस्लिम बहुल किंवा दलित बहुल भागामध्ये आपण पाहतो, विशेषतः मुस्लिमांना मतं मागतात काँग्रेसचे नेते मंडळी आणि मुस्लिमांच्या मतावर निवडून येतात. परंतु त्या ठिकाणी नगरसेवक हा नगरसेवक पदाचा उमेदवार हा मुस्लिम दिला जात नाही, तर दुसरा कोणता तरी चेहरा दिला जातो. तर ही कुठेतरी दोगली भूमिका, ज्याला म्हणजे बोलायचं एक आणि करायचं एक, ही भूमिका इथल्या सत्ताधाऱ्यांची आपल्याला मागच्या बऱ्याच दिवसापासून दिसून आलेली आहे. महानगरपालिका आता काही दिवसांमध्ये येऊ घातल्यात. संबंध महाराष्ट्रामध्ये महत्त्वाच्या महानगरपालिकांची निवडणुका सध्या चर्चेचा विषय आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या अनुषंगानं पक्षांनी जोरदार बांधणी सुरू केलेली आहे. वेगवेगळे पक्ष आता इंटरेस्टेड उमेदवारांचे फॉर्म वगैरे स्वीकारण्याचं काम सुरू आहे. उमेदवारांच्या पडताळण्या सुरू आहेत. बऱ्याचपैकी तर अनेक उमेदवारांची तिकीटही फायनल झालेली आहेत, परंतु नाव गुपित आहेत. बरंचसं राजकारण चालतं. ऐन वेळेला शेवटच्या टप्प्यामध्ये बऱ्याच लोकांची नाव ॲड होतात, कटतात. या सगळ्या राजकारणामध्ये मूळ आणि महत्त्वाचा मुद्दा राहतो, तो म्हणजे जनतेच्या विकासाचा मुद्दा. जनतेच्या विकासाचे काय नेमके मुद्दे आहेत, लोक आता कोणत्या मुद्द्यांवर नगरसेवक असतील किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहेत, हे पाहणं सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्यामध्ये आता सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती हे प्रमुख युती आपल्याला माहीत आहेत, ज्या इथं लढत असतात. परंतु याच्यामध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर येतो, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा. लोकसभेच्या वेळेला सुद्धा एक मोठा मताचा टक्का या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने मिळवला होता. विधानसभेच्या वेळेला सुद्धा त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला होता. या सगळ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाल्यानंतर आता पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका आलेल्या आहेत. त्यामुळं हा फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरेल आणि कशा पद्धतीनं हा पक्ष या ठिकाणी या निवडणुकांना सामोरं जाणार हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. या सगळ्यांच्याबाबत चर्चा करण्यासाठी आणि विशेष लातूर शहर महानगरपालिकेमध्ये वंचितची सध्याची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी मुलाखत घेत आहोत. वंचित बहुजन आघाडीच्या महिला शहराध्यक्षा सुजाता विजय अजनीकर मॅडम यांचं. मॅडम, तुमचं चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मॅडम, सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आता महानगरपालिकांच्या तारखा कधीही अनाऊन्स होऊ शकतात, तर त्या अनुषंगानं लातूरमध्ये सध्या वंचित बहुजन आघाडीची काय स्थिती आहे, काय परिस्थिती आहे? वंचित बहुजन आघाडी हा वंचितांचा पक्ष आहे. प्रथम जसं आपण बघतोय, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आत्ताच मुंबई येथे मोठी संविधान सभा आयोजित केली होती. या संविधान सभेमध्ये आपण बघितलं की जनता किती होती यापेक्षा संविधान मानणारे किती होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संविधान लिहितानाच बाबासाहेबांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये आपण बघतोय की संविधान वंचितांचा जो आकडा आहे त्यामध्ये सगळ्यांनाच माणुसकीचं म्हणजे माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार आहे तो त्या संविधानामध्ये लिहिलेला असल्यामुळे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडी पक्ष हा स्थापित केलेला आहे. 2019 मध्ये आपण बघतोय आणि त्याच्यामधनं आपण या महानगरपालिका जी आहे त्याच्यामधील जे मुद्दे असतील ते आपण सरळच बघू शकतो की संविधानस्पद जे लोक आहेत किंवा संविधान मानणारे जे वर्ग आहेत त्यामध्ये असेल मुस्लिम असतील, ओबीसी असतील, एसटी असतील, एससी असेल, या सगळ्यांनाच आता कळून चुकलं आहे की या संविधानासोबत आपण असणं आवश्यक आहे. आपले शिक्षण, आरक्षण, आरोग्य हे धोक्यामध्ये आहे. त्यामुळे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जो वंचित बहुजन आघाडी पक्ष काढलेला आहे तो पक्ष सर्वोत्तम पक्ष आहे हे सिद्ध होत आहे आता सध्या. ठीक आहे. मग या सगळ्यामध्ये आता लातूरमध्ये वंचितची ताकद तुम्ही कशी पाहता, म्हणजे कशी आहे वाटतं तुम्हाला? आता आपण बघतोय जसं पक्ष उभं राहिलेला आहे तसं वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते वाढलेले आहेत. त्याचबरोबर आंबेडकरांनी आपण बघतोच आहेत. त्याचसोबत आपण जसं बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादला औरंगजेबच्या तिथे जाऊन सुद्धा त्यांनी सिद्ध केलं की आम्ही मुस्लिमांसोबत कसे आहोत. लातूरमध्ये पण आपण बघतोय मुस्लिम वर्ग जो आहे त्या वर्गाचं आतापर्यंत फक्त आणि फक्त मतदान घेऊन पिळवणूक केलेली आहे. हे मतदारांच्या लक्षात येत असल्यामुळे आता मतदार जागे झालेला आहे आणि मतदार जागे असल्यामुळे आता यावेळेसची जी महानगरपालिका आहे या महानगरपालिकेमध्ये नक्कीच मुस्लिम, एससी, एसटी, ओबीसी हे सगळेच्या सगळे जण मिळून वंचित बहुजन आघाडीला चांगल्या पद्धतीने इथे निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
ठीक आहे. म्हणजे सगळ्याच जातीचे आणि विशेषतः पीडित ज्यांना आपण वंचित म्हणतो तर ते वंचित बहुजन आघाडीच्या सोबत आहेत असं इथं मॅडमने आपल्याला सांगितलं. ताई, यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आता लातूर महानगरपालिका निवडणुकीला काही दिवस राहिलेत. आपण कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जाणार आहात? आपण बघितलेलंच आहे की वंचित बहुजन आघाडीमध्ये मी जसं शहराध्यक्ष झालेले आहे, तर शहराध्यक्ष पदापासून अगोदर मी 2019ची पोटनिवडणूक लढली होती. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मला न पाहता माझं थोडंफार सामाजिक कार्य बघता त्यांनी मला तिकीट जाहीर केलं होतं आणि मी पोटनिवडणूक चांगल्या पद्धतीने लढले होते. पण आता आपण बघतोय की सगळ्या प्रभागामध्ये जर मतदार बघितले आपण, तर मतदारांचा आतापर्यंत झालेला दुरुपयोग म्हणायला हरकत नाही. या दुरुपयोगामधून आता या मतदानाचा सदुपयोग ही वंचित बहुजन आघाडी करणार आहे. तसं वंचित बहुजन आघाडीच्या ज्या शाखा आहेत, महिला पदाधिकारी आहेत, आमच्या सर्व विंग्सचे पदाधिकारी जे आहेत, हे सगळेजण मिळून या महानगरपालिकेला फेस करणार आहेत. त्याचबरोबर आपण बघतोय की मुस्लिम महिलासुद्धा ज्या आत्तापर्यंत कधीच कुठल्याच इलेक्शनमध्ये पुढे येत नव्हत्या, पण त्या या महानगरपालिकेमध्ये नक्कीच येणार आहेत. कारण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सोडवले सुद्धा आहेत. जसं बुरखाचा प्रश्न असो, त्याचबरोबर मुस्लिमांच्या ज्या हत्या होत आहेत आता, स्पीकर्सवर त्यांची आजा चालू असल्यानंतरचा जो आज आपले सुजातभाई आंबेडकर यांनी सोडवलेला प्रश्न असू द्यात, मनसेच्यांनी आता काहीच आवश्यकता नसताना सुद्धा त्यांच्या आजावर त्यांनी उठवलेला आवाज होता तो, आणि तो आवाज सुजातभाई यांनी बंद केलेला आहे. म्हणून ही मुस्लिम जनता आमच्यासोबत नक्की आहे या महानगरपालिकेमध्ये. त्यांचा आम्ही जास्त विचार करतो. तर मॅडम, आता बरेचसे लोक तिकीट मागायला येतात, अनेक पक्षांमध्ये तर फॉर्म वगैरे भरणं सुरू आहे. तर आपण एखाद्या उमेदवाराला तिकीट देताना कोणता क्रायटेरिया ठेवला, म्हणजे कोणत्या अनुषंगाने काय पाहून आपण त्या उमेदवाराला तिकीट देणार आहेत? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा अभ्यास खूप मोठा आहे. मग आपण त्याच्यामध्ये बघतोय की त्यांचे उमेदवार सगळेच डॉक्टर्स, इंजिनियर्स किंवा जे सुशिक्षित आहेत आणि समाज कार्याची जाणीव आहे त्यांना, किंवा वंचितांसोबत त्यांनी लढण्याची इच्छा दर्शवलेली असेल, किंवा आत्तापर्यंत या कुठल्या प्रभागामधून जे येतील आमच्याकडं या महानगरपालिकेसाठी, तर त्यांचा आम्ही व्ह्यू बघणार आहोत की त्यांनी समाजकार्य केलेलं आहे का, तो सुशिक्षित आहे का, त्याचे कॅरेक्टर व्यवस्थित आहे का, किंवा तो माणूस कट्टर आहे का, म्हणजे वंचित बहुजन आघाडी सोबत त्यांनी काम केलेलं आहे का, किंवा इथून पुढे त्याची जी कामं करण्याची स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी बघून आम्ही मतदानासाठी हा उमेदवार म्हणजे प्रामुख्याने वंचितासाठी त्याने काही काम केलं जर असेल तर त्यांचा प्रायोरिटीने विचार होईल असं इथं मॅडम आपल्याला सांगतायत. याला लागूनच पुढचा पण प्रश्न असा आहे की आता बरेचसे उमेदवार वेगवेगळ्या पक्षाकडे ट्राय करतात. ज्या उमेदवारांना भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेस असेल इथं तिकीट भेटले नाहीत, साहजिक आहे ते सुद्धा इकडे पुन्हा आपल्याकडे प्रयत्न करतील. अशा उमेदवारांचा आपण विचार करणार आहात का? आम्हाला पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याप्रमाणे तूर्त तर आम्ही तसं विचार नाही केलेला, पण पक्षांनी जर आम्हाला तसे काही आदेश दिले तर वरून आम्हाला तसे आदेश आल्यानंतर आम्ही नक्कीच विचार केला. ठीक आहे, म्हणजे आणखी तसं काही ठरलेलं नाही असं इथं मॅडमचं म्हणणं आहे. आणि जर पक्षाकडून याबाबतच्या ज्या काही सूचना येतील त्या सूचनेचं पालन करू असं सुद्धा इथं त्यांनी आपल्याला सांगितलं. तर मॅडम, यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की आता सध्या राजकारणामध्ये किंवा राजकारणात म्हणण्यापेक्षा पक्षामध्ये सध्या महिलांची कशी भूमिका आहे किंवा त्यांचं इन्व्हॉल्व कशा आहेत त्या पक्षामध्ये सध्या स्थितीला? आपण बघतोय की आपण 70 वर्षापासून काँग्रेस पक्षासोबत बरेच जण आहेत. तर याच्यामध्ये महिलांना संधी दिली जाते, पण त्या संधीच्या पाठीमागे जसं म्हणतात ना, एका सुशिक्षित पतीच्या पाठीमागे पत्नीचा हात असतो, तसं इथं मानलं जाते की एका नगरसेविकेच्या पाठीमागे तिचा मिस्टर नगरसेवक म्हणून त्याची ओळख जमा झालेली असते, आणि त्याच्या तालावरच तिनं असणं अशी एक परिस्थिती झालेली आहे. म्हणून महिलांचं जे आपण नगरसेवक पद असो किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये पुढे जात असेल महिला, तर त्याला पुरुष तर जबाबदार असतातच. मी म्हणत नाही की त्याच्यामध्ये पुरुषांनी सहभाग घेऊ नये, बट आपण जेव्हा ती महानगरपालिकेमध्ये जाते महिला, त्यावेळेस तिच्यावरती लादले जाऊ नयेत विचार,
ओके. याच्यासाठी आम्ही ज्या सक्षम महिला आहेत त्यांनीच ते निर्णय घेतले पाहिजे, अशा महिलांची निवड आम्ही नक्कीच करणार आहोत आणि त्या महिलांना संधी देणार आहोत. ठीक आहे, म्हणजे ज्या स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात आणि समाजामध्ये कार्य करू शकतात अशा महिलांना आम्ही संधी देत आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की आता कोणते नेमके प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडी लातूरच्या जनतेमध्ये जात आहे? पहिला महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पाण्याचा प्रश्न. आताच 2 दिवसापूर्वीची न्यूज आहे की त्या म्हणजे काही प्रभागामध्ये गढूळ पाणी देण्याचं काम चालू आहे या महानगरपालिकेचं. आपण बघतोय आता पाण्याची काही कमतरता नाहीये, पाऊस चांगला पडलेला आहे, तरी सुद्धा या महानगरपालिकेमधून काही प्रभागामध्ये चांगलं पाणी तर काही प्रभागामध्ये खराब पाणी, म्हणजे जनतेच्या आरोग्याशी खेळणं चालू आहे त्याचं. म्हणून आमचा पहिला प्रश्न असेल पाण्याचा. स्वच्छ पाणी आम्ही त्यांना देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. त्याचबरोबर आरोग्याच्या विषयी सुद्धा जिथे जिथे महानगरपालिकेचे दवाखाने आहेत त्या ठिकाणचे दवाखाने जे बंद पडलेले आहेत ते चालू करण्याचा मानस आमचा आहे. महानगरपालिकेच्या बऱ्याचशा शाळा आहेत अशा ज्या शाळेमधून मुलांचं शिक्षण चांगल्या प्रकारे होऊ शकतं, अशा शाळांना सुद्धा ताळेबंद लागलेला आहे. त्या शाळा चालू करण्याचा आणि त्या शाळेचं सुशोभीकरण करण्याचा विचार आमच्या मनामध्ये आहे. त्याचबरोबर जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी ग्रीन बेल्टचा विचार आमच्या मनामध्ये आहे, जो आम्ही खरंच म्हणजे विचार जर केला तर त्या सगळ्यांना सुद्धा तेवढीच आवश्यकता आहे जी वयस्कर झालेले आहेत त्यांना कुठेतरी थोड्या वेळ बसण्यासाठी प्रभागामध्ये जागा हवी असते, ती नसते, म्हणून ती एक व्यवस्था. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी आम्हाला असं वाटते की आता एका 3 वर्षाच्या मुलीपासून ते 72 वर्षाच्या महिलेपर्यंत आज महिला सुरक्षित नाहीये. म्हणून ह्या महिला सुरक्षेसाठी काही करता येईल का, किंवा जे कोर्ट आहे ते एकदम हार्ड आणि फास्ट कोर्ट असतं, ते त्या कोर्टची व्यवस्था करण्यासाठी आमची वंचित बहुजन आघाडी पुढे येत आहे. ठीक आहे, म्हणजे स्वच्छता असेल, महिलांचे प्रश्न असतील किंवा एकंदरीत सगळेच प्रश्न जे महानगरपालिकेच्या अंडर येतात या सगळ्याच प्रश्नावर आम्ही काम करू असं इथं मॅडम आपल्याला सांगत आहेत. मॅडम, त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये पक्षाकडून काही आदेश वगैरे आलेत का, काही सूचना आल्यात का? हो, आदेश आलेले आहेत आम्हाला की उमेदवाराची चाचपणी करणं चालू आहे. उमेदवार इच्छुक सुद्धा आहेत, महिला पण इच्छुक आहेत, त्याचबरोबर जेंट्स सुद्धा इच्छुक आहेत. जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांमधून सुद्धा इच्छुकतेचे फॉर्म आमच्याकडे पोहोचलेले आहेत. आणि यावेळेसची महानगरपालिका ही नक्कीच आपण म्हणतो काँग्रेस भाजप आतापर्यंत नाव गाजलेलं असेल, पण यावेळेसच्या महानगरपालिकेमध्ये आम्ही लातूरकर मिळून मी शहराध्यक्ष या पदाला चांगला न्याय देत यावेळेसच्या महानगरपालिकेमध्ये 10 ते 15 नगरसेवक नक्की आमचे असतील. ओके, म्हणजे पक्षाकडून आदेश आल्याप्रमाणे की मोठ्या तयारीनं आता इथले सगळे ग्राउंडचे लोक कामाला लागलेले आहेत, चाचपणी सुरू आहे उमेदवारांची आणि सगळ्याच गोष्टींची तयारी इथं जोरदार सुरू आहे असं आपल्याला मॅडमने सांगितलं आहे. मॅडम, शेवटी आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं स्वतः निवडणूक लढवणार आहात का? मी एक शहर अध्यक्ष असल्यामुळे माझ्यावर शहराची जबाबदारी आहे, पण जर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जर मला सांगितलं किंवा आदेश तसे दिले की तुम्ही कुठल्याही प्रभागातून थांबून यावेळेसची महानगरपालिकेची तयारी तर तुम्ही केलेलीच आहे, पण त्याचबरोबर तुम्ही स्वतः जर थांबून जर अजून रिझल्ट चांगला येत असेल तर नक्कीच मी इच्छा दर्शवेल आणि मी थांबण्याचे इच्छुक असेल. ठीक आहे. तर मॅडम, इंटरव्ह्यूच्या शेवटीचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून लातूरच्या जनतेला आपण काय सांगू इच्छिता, काय संदेश देऊ इच्छिता? सर्वांना मी एकच सांगू शकते आता सध्या की आपण बघतोय की भाजपला मतदान करा असं म्हणणारे पण भरपूर जण होते आणि आता भाजपला भीती वाटत आहे की आमचं मतदान कुठेतरी खालवणार आहे, म्हणून त्यांनी आता लातूरच्या पूर्व भागामध्ये राष्ट्रवादीला पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर राष्ट्रवादीला पुढे आणून सुद्धा त्यांनी भाजपलाच मतदान देणार अशातली गोष्ट ती होणार आहे. म्हणून इथल्या जनतेला मी सांगू इच्छिते की आपण बघतो इथं अण्णाभाऊ साठे चौकाच्याच जस्ट बाजूलाच टिपू सुलतान चौक होणार होता, तर तो चौक सुद्धा आतापर्यंत नाही होऊ देण्याचं काम हे भाजप सरकार आणि काँग्रेस मधल्यांनी सगळ्यांनी केलेलं आहे. तर काँग्रेस काय आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय ही मिलीभगत आहे, भाजपला सरळ मतदान करण्यासाठीचे त्यांची मिलीभगत आहे. म्हणून आणि दलित आणि मुस्लिमांचं वोटिंग इकडं पूर्व भागामध्ये जास्त असल्यामुळं हे तिन्ही पक्ष सुद्धा त्यांनी इकडे जास्त त्यांची जय्यत तयारी चालू आहे. पण या जय्यत तयारीमधून मतदारांनी घ्यायचा संदेश असा आहे की त्यांनी आपण
आता डोळे उघडले नाही तर कधीच त्यांनी डोळे उघडू शकणार नाहीत. हा एक त्यांच्या डोक्यामध्ये गोष्ट आली पाहिजे मतदारांच्या, की आपला उपयोग किंवा दुरुपयोग आतापर्यंत 70 वर्षापासून केलेला आहे, मोदी सरकार आल्यापासून केलेला आहे. फक्त लाडकी बहीण योजना आणतात आणि त्या लाडक्या बहिणीच्या योजनेवर त्यांनी आतापर्यंत धुमाकूळ उठवलेला आहे. पण त्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ जे आहेत ते आता थकणार आहेत, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस हे मध्ये येऊ इच्छित आहेत आणि त्यांना सरळ सरळ ते मतदान करायचं त्यांचा मानस होता. म्हणूनच आपण आता डोळे उघडे ठेवून मतदान केलं पाहिजे. वंचित बहुजन आघाडी आपल्यासाठी लातूर शहरामध्ये आता टिपू सुलतान चौक जो आहे तो केल्याशिवाय राहणार नाही हे तर निश्चित आहे. पण मुस्लिम बांधवांनी स्वतः महानगरपालिकेमध्ये जाण्यासाठी इच्छुक होण्याची गरज आहे. त्याचबरोबर महिला सुद्धा आहेत त्यांच्यामध्ये, ज्या महिला खरंच कार्य करतात त्यांनी, पण त्यांची दखल घेतली जात नाही. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिलांना प्रतिनिधी दिलं जात होतं, पण ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांच्या फक्त आणि फक्त मतदानाचा उपयोग केला जातो. म्हणून आता मतदारांनी जागा होण्याची आवश्यकता आहे. आणि मुस्लिम बांधवांना, भगिनींना माझी मी सांगते त्यांना आता की तुम्ही या संधीचं सोनं करू शकतात. वंचित बहुजन आघाडीमध्ये तुम्ही उमेदवारी घ्या आणि तुमच्या समाजासाठी जी तुम्ही जागरूकता करणार आहेत त्यासाठी तुम्ही स्वतः पुढे या, असं माझं सांग. आपण बघितलेलं आहे आतापर्यंत की या 70 वर्षामध्ये काँग्रेसनं असो किंवा भाजपने असो मतदानाचा फक्त आणि फक्त दुरुपयोग केलेला आहे. त्यामध्ये मुस्लिम बांधवांचा कसलाही त्यांनी विचार केलेला नाही. आपण बघतोय NRC, CAA सारख्या सुद्धा याच्यामध्ये महिला ज्या भगिनी इथं बसत होत्या, अण्णाभाऊ साठे चौकामध्ये बसत होत्या, त्या महिलांच्या नेतृत्वाखाली सुद्धा काँग्रेस, भाजप यांनी दुर्लक्ष केलं. त्याचबरोबर इथला 70 वर्षामध्ये फक्त आणि फक्त शादीखाना तयार झाला. त्या शादीखान्यामध्ये सुद्धा फक्त 200 लोकांची बसायची व्यवस्था नाही किंवा लाईटची सुद्धा अजूनपर्यंत व्यवस्था नाही केलेली आहे. त्यालाच लागून आता आपण बघतोय अण्णाभाऊ साठे चौकाच्या जस्ट बाजूलाच टिपू सुलतानची पाटी त्यांनी उभी केली आहे. त्या पाटीचं अनावरण अजूनपर्यंत केलेलं नाही आहे आणि ते अनावरण करण्याची धमक फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे. म्हणून लातूरच्या जनतेला, प्रत्येक प्रभागातील मुस्लिम बांधवांना मी सांगू इच्छिते की तुमच्या मतदानाचा दुरुपयोग आत्तापर्यंत केलेला आहे. आत्ता सदुपयोग करायची वेळ आलेली आहे. ती तुम्ही स्वतः करू शकतात. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये या प्रस्थापितांना दाखवून द्या की आमचं मतदान हे वाया आम्ही घालवणार नाही आहेत किंवा आमच्या मतदानाचा दुरुपयोग करणार नाही आहेत. आमचे महानगरपालिकेमध्ये उमेदवार पाठवून, जास्तीत जास्त उमेदवार पाठवून आम्ही इथला टिपू सुलतान चौक जो होणार आहे त्याचं उद्घाटन फक्त आणि फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते आम्ही करून दाखवू. ती फक्त आणि फक्त धमक फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे आणि इथल्या शहर कार्यकारिणी ही करून दाखवणार आहे. हे सर्व जनतेने लक्षात ठेवावं आणि मतदान जास्तीत जास्त करावं. लातूर येथील टिपू सुलतान चौकचं सुशोभीकरण फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच करू शकतात. फक्त त्यांच्यामध्येच ही धमक आहे. म्हणून लातूर येथील प्रत्येक प्रभागातील मुस्लिम बांधवांस आणि भगिनींनी विनंती करू इच्छिते की यावेळेस वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे की बऱ्याचशा लातूरच्या मुस्लिम बहुल किंवा दलित बहुल भागामध्ये आपण पाहतो, विशेषतः मुस्लिमांना मतं मागतात काँग्रेसचे नेते मंडळी आणि मुस्लिमांच्या मतावर निवडून येतात. परंतु त्या ठिकाणी नगरसेवक पदाचा उमेदवार हा मुस्लिम दिला जात नाही, तर दुसरा कोणता तरी चेहरा दिला जातो. तर ही कुठेतरी दोगली भूमिका, ज्याला म्हणजे बोलायचं एक आणि करायचं एक, ही भूमिका इथल्या सत्ताधाऱ्यांची आपल्याला मागच्या बऱ्याच दिवसापासून दिसून आलेली आहे. आता मुस्लिम तरुण असतील किंवा मुस्लिम समाज असेल किंवा दलित समाज असेल, आता हे हुशार होताना दिसून येत आहेत. आमच्या मतावर आमचाच प्रतिनिधी असला पाहिजे, आमचा विकास आमचाच माणूस करू शकतो, असा सूर आता लातूरच्या वेगवेगळ्या भागामधून उमटताना दिसतोय. आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या वॉर्डमध्ये जातोय, सर्वे करतोय, पाहतोय, तर हा प्रश्न प्रामुख्याने आता येणाऱ्या काळामध्ये समोर येणार आहे. त्यामुळे यासुद्धा गोष्टींकडे आता राजकारण्यांचं लक्ष वेधलं जाईल येणाऱ्या काळामध्ये, यामध्ये काही शंका नाही. आज आपण चर्चा केली वंचित बहुजन आघाडीच्या महिला शहराध्यक्षा सुजाता विजय अजनेकर मॅडम यांच्यासोबत. अतिशय सविस्तर आणि विविध प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचं काम त्यांनी या माध्यमातून केलेलं आहे. येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीची कशी तयारी असणार आहे, कोणते महत्त्वाचे मुद्दे घेऊन ते लोकांमध्ये जाणार आहे, त्याचबरोबर काय राजकारणामध्ये चालणार आहे, महिलांची सध्याची परिस्थिती काय आहे, महिलांना कशा पद्धतीचं प्रतिनिधित्व दिलं जाणार आहे, अशा विविध प्रश्नांवर त्यांनी आपल्यासोबत इथं सखोल अशी सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. पाहूया येणाऱ्या काळामध्ये विविध पक्ष मोठ्या ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत.
जनता कोणत्या नेमक्या मुद्द्यांवर यांना रिस्पॉन्स करते, निवडून देते, कशा पद्धतीचे मतदान होतं हे सगळं पाहण्यासारखं आहे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या भागातील प्रश्नाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.